हाय हॅलो नमस्कार. मी पवार माधवी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी करणार आहे बांगडा फ्राय आणि मांदेल्याची कढी बनवणार आहे. ओला मांदेला आहे आणि बांगडा आहे. बांगडाही फ्राय दाखवते आणि कढी दाखवते. बघा तुम्ही. हे बघा, हे आपली नेहमीप्रमाणे आपली कढई स्टीलची गरम करायला ठेवले आणि हे आहे बांगडा आणि मांदेला. तर मांदेल्याची मी कढी बनवणार आहे. त्याच्यासाठी मी केलं ओलं खोबऱ्याचं वाटण आणि ही ग्रीन मसाल्याची ही ग्रीन पेस्ट केले. आलं लसूण कोथिंबीर वगैरे घालून कढई गरम होईपर्यंत तेल वगैरे घेऊया. लाल मसाला, सॉरी चालू राहिलं, अर्धवट ठेवलं आम्ही कारण लाईट शॉर्ट झाला आमचा, त्याच्यासाठी परत गॅस बंद केला. आता चालू करते. अगोदर गरमच होता, लाईट आता आली वर खाली धावून. आता मी तेल टाकते. कढई गरमच झाली होती पण गॅस बंद केला, लाईटीचा प्रॉब्लेम झाला मध्येच म्हणून. बघा 2 पळी तेल टाकले मी. त्याच्यामध्ये मी लसूण कुटून घेतलं आहे. बघा लसूण टाकते. गॅस लो करते कारण ती ना कढई स्टीलची आहे, लगेच तरसतं त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये टाकते कढीपत्ता. कढीपत्ता मी सुकवते कारण ना फ्रीजमध्ये ठेवला काला होतो, म्हणून धुवून आहे ना पंख्याखाली असं वाळवून घेते त्याला, म्हणजे थोडा तो कडक होतो. आणि त्याच्यामध्ये मी टाकते आता ग्रीन मसाला पेस्ट. 1 चमचा मोठा ग्रीन मसाला पेस्ट टाकले. हे सगळा भाग परतून घेते आणि हा मसाला टाकते. हे बघा, मला भाजून घेते चांगलं. ओल्या खोबऱ्याचा वाटण येतो. तरी पण किती थरथरला बघा तो. हे आपण कशातही वापरू शकतो. छोलेची भाजी केली तरी, वाटाण्याची भाजी केली, काही ओल्या भाजीमध्ये करायचं असेल तरी आपण टाकू शकतो तो. तसं काय ते एवढं हे नाही आहे. कांदा खोबऱ्याचाच वाटण आहे तो. ओल्या मच्छीचं असं वेगळं नाही. बाकी छोळ्याच्या भाजीला पण हेच मसाला वापरला जातं. मग तो राहिला तरी आपण यूज करू शकतो, भाजीमध्ये वापरू शकतो त्याला. ग्रीन मसाल्यामध्ये मिरच्या टाकल्यात म्हणून मी 1च चमचा टाकणार आहे आणि थोडासा पाव चमचा टाकते आणि हळद टाकते पाव चमचा. आणि याला भाजून घेते चांगलं. थोडंसंच केलं आहे कारण थोडंसंच हवं आहे, जास्त नको आहे म्हणून ते एवढं मसाल्याचं नाही केलं. अर्ध्या मसाल्याचं केलं. 2-3 चमचे घेतले. बघा मसाला चांगला भाजून घेतला कारण ओला खोबरा आहे ना आणि ओला कांदा, त्याच्यामुळं तो थोडा वास येतो कांद्याचा, म्हणून त्याला चांगला भाजून घ्यायचा. मग कांद्याचा वास नाही मारत. भाजलेल्या कांद्याचा वास येत नाही, ओल्या कांद्याचा वास येतो. आणि लसूण जरा जास्तच घालायचा फोडणीला. जास्त घातलं किंवा तो कांद्याचा वास जरा मरतो, त्याच्यामध्ये लसणाचाच वास येतो, सुगंध येतो मस्त. त्याच्यामध्ये मी हे भांडं धुवून घेतले, त्याचं पाणी घालते. हे बघा अजून घालणार आहे थोडं, म्हणून लाल मसाला कमी टाकला आहे कारण की मिरच्या वाटलेल्या आहेत त्याच्यामध्ये ओल्या, तिखट नको व्हायला म्हणून मसाला लाल मसाला पावडर खूप कमी टाकली. हे बघा. मग ह्याच्यामध्ये आपण चोळणार आहोत मांदेली. अजून थोडं घालते पाणी.
एवढंच पातळ करायचं आहे, जास्त नाही. तुम्ही जास्त माणसं असेल तर जास्तही तुम्ही करू शकता. तुम्हाला जास्त पातळ हवं असेल, घट्ट हवं असेल तरीही करू शकता. त्याच्यामध्ये मी 2 चमचे काढले आगळ, तर अर्धा 1 चमचा मी ह्याच्यामध्ये टाकते. अजून थोडं टाकते आणि हे उरलेलं आहे ते ह्याला लावते, बांगड्याला लावते. आणि हे ह्याच्यामध्ये मी मच्छी सोडते. आता हे बघा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. मांदेल्याची कढी आणि ह्याची पण कढी होते बांगड्याची, पण मी एवढेच टाकले शिजायला. आणि हे बाकीचे ह्याच्यासोबत मी फ्राय करायला घेणार आहे. बघा ह्याला मी चांगलं मस्त मसाला लावून घेते. ग्रीन पेस्ट टाकते. ह्याच्यामध्ये लाल मसाला, हळद, चवीपुरतं मीठ. ह्याच्यामध्ये मी मीठ टाकलं. एक आणि पाऊण चमचा मीठ टाकलं मी. आता ह्याच्यामध्ये मी टाकते हे आगळ. आगळ नाही अगोदर नंतर टाकू का अगोदर टाकू हे समजत नाही आहे, पण आधी मी हे लावून घेते. नाही तर हा मसाला आहे ना सगळा पातळ होऊन जातो आगळ टाकल्यावर. मी वरून सोडते त्याच्यावरती, दाखवते माझी आयडिया मी. तुम्हाला जर मसाल्यामध्ये आगळ जमत असेल तर तुम्ही मसाल्यामध्ये पण टाकू शकता, पण मी त्याला वरून सोडणार आहे कारण ते मग नंतर आहे ना मसाला एवढा पातळ होतो. बघा आता ह्याच्यामध्ये मी वरून टाकते आगळ. एवढं लागणार नाही, थोडं कमीच केलं मी. हे बघा आता असं आगळ लावता येतं. मसाला केला ना की मग सगळं पातळ होऊन जातं मसाल्यामध्ये, आतमध्ये शिरत नाही ते. लाल मसाला जरी कमी दिसला ना तरी मिरची आहे ग्रीन मसाल्यामध्ये. एकदम लाल लाल पण दिसायला नको आहे, कारण की माझ्याकडे कलरवाला मसाला नाही आहे, आपला काश्मीरी मिरचीचा पावडर नाही आहे. मी माझं हे घरचा मसाला आहे तोच वापरते. हे बघा पडलं खाली. असं असं लावून ठेवते, नंतर मग त्याला मी फ्राय करते, मी दाखवते. हे बघा मग हे आपली ह्याची कढी झाली आहे मांदेल्याची, छान झाले. बंद करते गॅस. हे झालं आहे. हे बघा मी ह्याला आता फ्राय करायला गरम करायला ठेवते तवा. आणि हे एवढं एकत्रच घालायचं म्हणून मोठा तवा घेतला आहे. छोट्या तव्यावरती होणार नाही, सगळं एकदाच फ्राय होतील. एक एक करायला नको, वेळ जातं ना त्याच्यामध्ये. आपण एकच हे आपलं त्याच्यावरती तव्यावरती करणार आहोत. हे बघा मी चांगला मसाला तयार करून घेतला आहे. आणि हा रवा, त्याच्यामध्ये हळद, थोडंसं मीठ, थोडंसं तिखट आणि थोडं हे तांदळाचं पीठ आणि रवा हे सगळं मिक्स केलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये तेल सोडते. गरम झालं आहे चांगला तवा. तेल सोडून घेते आणि मग त्याच्यामध्ये मासे सोडते. हे बघा भरपूर असं तेल टाकायचं आणि छानसं तळून घ्यायचं. कारण मी आता स्लो केला आहे कारण तो झणझणीत गरम झाला आहे. हे बघा लगेच पाणी सुटतो, म्हणून आपल्याला असं चांगलं दाबून दाबून भरायचा तो मसाला, लावून घ्यायचा त्याला आणि एक एक करून असं सोडायचं. तेल कॉर्नरला गेला सरकून खाली, बाहेर बाहेरच टाकते, मग नंतर आतमध्ये घेते त्याला. असं 3 बांगडे आणि थोडीशी मांदेली. दुपारची वेळ झाली होती उठायची मच्छीवाल्यांची आणि एवढंच वाचलं होतं त्यांच्याकडे, एवढंच राहिलं होतं. म्हणून म्हटलं आपण हे आहे ते घेऊया.
हे बघा, गॅस थोडा फास्ट करूया आता, म्हणजे तेल पण चांगलं जास्त हे होईल. अगोदरच फास्ट करून ठेवल्याचं ना, मग ते दुसरे टाकापर्यंत ते करपून जातात. म्हणून स्लो गॅसवरती टाकून घ्यायचं, नंतर फास्ट करायचं. मग आपले हात पण रिकामे असतात त्यांना उलतं पालतं करायला. हे बघा, आपला असे हात रिकामे झाले की लगेच फ्राय करता येतं, उचलता पण येतात आपल्याला ते. तर मी त्यांना आता उलटं करून घेते. हे बघा, आणि असा त्याने ना पटकन उचलता येतं, म्हणजे चिमट्याने पकडायची काय गरज नाही आहे त्यांना. तेल बघा मध्ये येतच नाही. हा असा त्याने मला खूप आवडतं, पण छोटा पाहिजे होता, पण नाही मोठा मिळाला मला, पण मी घेतला जो मिळाला तो. कारण की मला हे असं मच्छी उलटायला लय मजा येते. मच्छी उलटायला, चपाती उलटावायला असं चांगलं मिळतं चमचा. ह्याच्यापेक्षा छोटाही मिळतं, पण तो नव्हता, त्याच्याकडे स्टॉक संपला होता. तर मी म्हटलं आता हा आहे तर घेऊन जाऊया. बघा, मी ह्या पद्धतीमध्ये मांदेला आणि बांगडा फ्राय केला आहे. गॅस स्लो करते, खोकला येतोय. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. लाईक करा. बाय बाय. जमतंय मला.